हाय हॅलो नमस्कार फॅमिली, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मी सुद्धा एकदम मजेत. तर मंडळी आपले रिया तांबडे या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मंडळी आजचा व्हिडिओ आपला असणार आहे प्रँक व्हिडिओ. आपले दिवाळीचे तर सगळेच व्हिडिओ तुम्ही बघितलेत आणि खूप सारं प्रेम दिलं आपल्या व्हिडिओला, त्याबद्दल खूप खूप मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार. तर मंडळी आपण आहे ना आज प्रँक करणार आहे एक मिथिलाच्या पप्पांसोबत, आणि तो प्रँक मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा करणार आहे. तर ते येणार आता दुपारचे 3:15 वाजलेले आहेत आणि ते येणार आहेत रात्री. तर आपण रात्री ते आल्यावरती प्रँक करणार, पण मी त्याच्या आधी तुम्हाला सांगून ठेवते आपण त्यांच्यावरती काय प्रँक करणार आहे ते. तर मला सुद्धा माहीत नव्हतं, मला मिथिलानेच दाखवलं आहे. आणि शिव्याही मिथिलाच खाणार आहे, ओरडाही मिथिलाच खाणार आहे. बघूया मिथिलावरती प्रँक होतो का मिथिलाच्या पप्पांवरती प्रँक होतो की माझ्यावरती होतो ते. तर मिथिला इकडे यूट्यूब चालू आहे आमच्या टी व्हीवरती, तर त्या रिमोटने आपण बोललो ना. मिथिला बोलून दाखव, बोलून दाखव परत. कुकिंग टी व्ही आलं. तर मिथिला बोलून दाखवते तुम्हाला ब्रोकन टी व्ही. हे बघा, ब्रोकन टी व्ही असं आपण लावलं ना की म्हणजे आपली जशी टी व्हीची काच वगैरे फुटते किंवा डिस्प्ले जातो ना, तसं आहे बघा. टी व्हीवरती स्क्रीन आली आहे, हे बघा, बघू शकताय तुम्ही. म्हणजे असं बघणाऱ्याला वाटेल की यांचा एकतर टी व्ही फुटलेला आहे, बॉल वगैरे किंवा कसला फटका वगैरे लागून, किंवा टी व्हीचा डिस्प्ले वगैरे गेलेला आहे. असं वाटते की इकडे बॉल लागले ना, बॉल वगैरे लागले. करामती मिथिला मॅडम करत असतात ना तशा पण. तर असे खूप सारे हे आहेत त्याचे ब्रोकन टी व्हीचे, हे बघू शकताय तुम्ही. म्हणजे असं वाटतंय की कोणी टी व्ही वगैरे फोडून ठेवला आहे किंवा डिस्प्ले गेला आहे. तर आम्ही हे असं प्ले करून ठेवणार आहे, आणि मिथिलाचे पप्पा आले ना की आम्ही सांगणार आहे की मिथिला आणि मी बॉल वगैरे खेळत होतो आणि टी व्ही फुटलेला आहे, आणि आम्ही हा नवीनच टी व्ही घेतलेला आहे, त्याला जेमतेम वर्षच झालेलं आहे. तर मग बघूया त्यांची रिॲक्शन काय असेल ते दाखवतो, आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो. असं ना मिथिला. आणि फटके तुला पडले तर फटके पडले तर काय करशील? मला नाही पडणार. बघूया आता मिथिलाला फटके पडतात की मला पडतात ते. पण जे काही होईल ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो. तसं ते एवढे लगेच रिॲक्ट होत नाही तसे, पण बघूया. ते तसे स्मार्ट पण आहे, त्यांचं डोकंही चालू शकतील ते. बघूया आपण काय होतं, आम्ही तुमच्यासोबत शेअर सुद्धा करू. बघूया आता काय होतंय ते. संध्याकाळी आले की आम्ही त्यांच्यासोबत असं प्रँक करणार आहे, आणि प्रँक करताना मी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करेन. बघूया त्यांची रिॲक्शन काय असेल ती तुमच्याशी आम्ही शेअर करू. आणि ना सकाळपासून आहे ना 2 पक्षी येतात आमच्या गॅलरीमध्ये. म्हणजे ते ना हे मला वाटतं छोटं बाळ आहे ते पक्षाचं त्या, आणि ते उडायला शिकतं की काही कळत नाही आहे मला. मी सकाळपासून नोटीस करते ते, म्हणजे उडत नाही आहे, गॅलरीमध्ये आमच्या बसूनच आहे. म्हणजे उडण्याचा प्रयत्न करतं आहे ते. मला वाटतं छोटं बाळच आहे ते, आणि त्याची आई आहे ना त्याला असं कुठून कुठून काहीतरी शोधून आणून त्याच्या चोचेमध्ये असं भरवते त्याला. तर मी तुम्हाला दाखवते ते. मी सकाळपासून त्यांना नोटीस करते, किती मस्त छान बघायला वाटतंय ते. तुम्हाला मी दाखवते, बघा आता. काय नाही करत तो. बस खाली बस. किती
तू किती क्यूट आहे. उचलून घेऊ एकदा. दे ना. इकडे बाबू. हाय. इकडे बिस्किट का बिस्किट का. मम्मी आली. मम्मी आली. ती बघ मम्मी आली. ती बघ मम्मी आली. ती बघ मम्मी. मम्मी खाऊन टाकेल आता बिस्किट. बाय. तू किती क्यूट आहे. तर मंडळी इकडे मिथिलाचे पप्पा आलेले आहेत तर त्यांची आपण रिॲक्शन बघूया. आम्ही कॅच खेळत होतो मम्मी आणि मी तिने तोंडात टेकलं. ती फुटली. टीव्हीचं काय करून ठेवला नाही बघ. तर मंडळी तुम्ही तर मिथिलाच्या पप्पांची रिॲक्शन तुम्ही तर बघितलीच असेल. ते काय एवढे रिॲक्ट नाही झाले पण सुरुवातीची 2 ते 3 सेकंद किंवा 1 मिनिटभर त्यांना असं वाटलं की टी व्ही फुटला आहे म्हणून. म्हणजे त्यांना असं मिथिला मॅडम करामती काय ना काय करतच असतात आणि मिथिलाच्या जोडीला मी असते थोडीशी तर मग त्यांना असं थोडंसं वाटलं की सुरुवातीला की असं काहीतरी झालं आहे. त्याच्यानंतर आहे ना त्यांनी मग चेक केलं कारण मला व्हिडिओ करताना बघितलं होतं तर त्यांनी चेक केलं रिमोटने तर त्यांना कळलं की हे काहीतरी आम्ही आमचे जोंगलेगिरी आहे की आम्ही त्यांच्यावर प्रँक करतोय. मग आमचाच पोपट झाला. नाहीतर मग काय मिथिलाची खैर नव्हती आणि मिथिलासोबत माझी पण. तर अशा पद्धतीने आमचा प्रँक हा थोडासा फसलेला आहे. सो तुम्हाला हा प्रँकचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा मंडळी आणि स्वतःची काळजी घ्या. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.